अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथे रोजगार हमीच्या कामामध्ये बोगस काम होत असून जुन्या विहिरीवरच काम करून नवीन विहिरीचे पैसे उचलण्याचे प्रकार सध्या ममदापूर येथे घडत आहेत. नजीर यासीन मनियार यांना 2012 ते 17 या कालावधीमध्ये विहीर मिळाली होती. त्यांच्या मुलास 2024-25 चांदसाहेब नजीर मनियार यांना विहीर मंजूर झाली. चांदसाहेब नजीर मनियार यांनी जुन्या विहिरीलाच बांधकाम करून मस्टर काढले आहेत. सरपंचांनी अंबाजोगाई पंचायत समितीला तक्रार देऊन देखील या तक्रारीकडे गटविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. मनरेगाच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन करत आहे. काही शेतकऱ्याच्या शेतात जिओ टॅगिंग न करता विहिरीचे पैसे उचलल्याचे प्रकार देखील ममदापूर येथे सुरू आहेत. या बोगस कामाला आळा घालावा यासाठी सरपंचांनी अंबाजोगाई गटविकास अधिकारी आणि बीड शिओ यांना तक्रार देऊन देखील या बोगस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही. या बोगस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी सरपंचांची मागणी आहे. मी राम पंढरनाथ मामडगे सरपंचाचे पती असून नजीर यासीन मनियार यांच्या शेतात आलो. पाहणी केली असता 2012 ते 17 मध्ये सरपंचाच्या काळात विहीर पहिली दिलेली आहे नजीर यासीन मनियार. आणि माझ्या काळामध्ये आमच्या मंडळीच्या चांदसाहेब नजीर मनियार यांना विहीर मंजूर केलेली आहे. त्यांनी विहीर न पाडता जुनी विहीर जी 12 ते 17 मध्ये पाडलेली आहे त्यालाच नवं जुनं करून त्याचे बस्टर काढलेत. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तक्रार देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि विचारायला गेल्यानंतर त्यांनी विहीर पाडली अशी उडवाउडीची उत्तरं दिली. आणि काही जणांनी जिओ टॅगिंग न करता विहिरी पाडल्या, त्यांचे बिलं काढले. मग जिओ टॅगिंग न करता विहिरी पाडल्या तर त्याचा अर्थ काय होतो? आणि ही जाणून बुजून सगळे अधिकारी दुर्लक्ष करतात. आणि MRJSमध्ये एवढा मोठा घोटाळा आहे की उडवाउडीचे उत्तरं देणं, सरपंचाला सुद्धा माहिती न करता मस्टर काढणं. तक्रार गेल्या वर्षी 2024 मध्ये 4थ्या महिन्यामध्ये मी तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीकडे बी दुर्लक्ष केलं. BDO मॅडमनी इंजिनियरला त्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा त्यांच्या शेतात जाऊन पाहणी अहवाल मला सादर करा. त्यांनी पाहणी अहवालसुद्धा सादर केला नाही आणि मस्टर काढायला चालू आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो? द्यावं. शिवसाहेबाला सुद्धा तक्रार दिलेली आहे मी 2024 मध्ये. त्यांनी सुद्धा काहीच कारवाई केली नाही. याचे किती मास्टर निघालेत आतापर्यंत? ह्याचे 2 मास्टर निघाले. 2 मास्टर निघाले. या विहिरीची जिओ टॅगिंग झालेली नाही. नाही, जिओ टॅगिंग त्यांनी केली का नाही त्यालाच माहिती. त्या अधिकाऱ्याला कुठं केली, काय केली. पण जुनीच विहीर आहे ना ही सध्या 12 ते 17 मध्ये दिलेली आहे त्या सरपंचाने. त्याच विहिरीवर मस्टर काढायला चालू आहे. तरी या प्रकरणाकर शासनाने म्हणजे इंजिनियर, टेक्निकल इंजिनियर जे असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या शेतकऱ्याला बी हे करावी, नोटीस काढावी. असं बाजू पण नाही. आणि ह्या जुन्या विहिरीचे 7/12 सुद्धा नोंद आहे नजीर यासीन मनियार यांच्या नावे. आणि यांचं लाईट कोटेशन सुद्धा माझ्याजवळ आहे. तरी एवढे पुरावे असताना सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष आहे. त्याची BDO मॅडमने आणि शिवसाहेबांनी सखोल चौकशी करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे. मी तर म्हणतो. हनुमंत सुडे, ममदापूर येथील मी रहिवासी आहे. नजीर वाशिम मनियार ही जुनी विहीर आहे आणि भरपूर वर्षांना आम्ही बघतो. आम्ही जनावर इकडे चारा येत होतो पहिला. त्याचं बांधकाम आता केलेलं आहे. दुसरी विहीर पाडली. ही जुनी विहीर आहे, ह्यालाच बांधकाम करून घेतलेलं आहे त्यांनी. दुसरी नवीन काय झालेली नाही. त्यालाच म्हणजे रुंदीकरण करून त्यांनी केलेलं आहे काम. आता पहिल्यापासून आम्ही बघतो. आम्हाला दिसतंय ते सांगतो आम्ही.
लाईट पडलीच आहे. लाईट बी पहिलीच आहे इथं.